नमस्कार. माझ्या सर्व गिरणी कामगार आणि वारसांना जय शिवराय. मित्रांनो, गेली 42 वर्ष गिरणी कामगार आणि वारसदार यांचा जो संघर्ष चालू आहे, प्रामुख्याने गेली 20-22 वर्ष जो मुंबईतील अस्तित्वासाठी जी आपली लढाई आहे, नक्कीच ही लढाई किंवा ह्या लढाईचा अभ्यास करत असताना, या संपूर्ण विषयाचा अभ्यास करत असताना नक्कीच एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे या लढाईला नेमकं जबाबदार कोण असेल. भरपूरशी कारण आहेत, परंतु त्यातील एक कारण मेन म्हणजे आपापसामध्ये असलेला श्रेयवाद. उद्या एक गिरणी कामगारांची लढाई यशस्वी झाली तर याचं श्रेय कोणी घ्यायचं, आणि हा जो एक काही श्रेयवाद होता, नक्कीच हा कुठेतरी गिरणी कामगारांच्या इतक्या वर्षाच्या संघर्षाला एक जबाबदार आहे. आणि त्यामुळे नक्कीच आता आपण सर्वांना विनंती करतोय, संघटना असतील, युनियन असतील, गिरणी कामगारांचे काही नेते असतील, आतापर्यंत खूप झालं या श्रेयवादाने गिरणी कामगार संपवलंय, किंवा गिरणी कामगारांचं म्हणण्यापेक्षा मराठी माणसाचं अस्तित्व संपत चाललंय मुंबईमधून. आणि गेली 15 ते 20 वर्षात मराठी माणसाची मुंबईतून झालेल्या अस्तित्वाची पडझड जर थांबवायची असेल तर नक्कीच गिरणी कामगार हा एक उत्तम पर्याय आहे. आणि त्यामुळे आता सर्वांनी आपापसामधले श्रेयवाद, जे काही एकमेकाचे राग रुसवे असतील, ते नक्कीच कुठेतरी बाजूला ठेवून आता एकत्रित येण्याची गरज आहे. आणि माझी खास करून जे वारसदार आहेत, वारसांना माझी एक हात जोडून विनंती आहे, मित्रांनो, आता हा लढा आपण सर्व वारसांनी हातात घेण्याची गरज आहे. कारण जो मूळ गिरणी कामगार होता, नक्कीच तो आता काही हयात नाही, हयात आहेत, त्यांची वय खूप आहेत, शारीरिक दृष्ट्या नक्कीच तो सक्षम नाही आहे. आणि त्यामुळे आता नक्कीच वारसांनी हा लढा हातात घेऊन, हा अस्तित्वाचा लढा आहे, आपल्या आई वडिलांचं, आपल्या आजी आजोबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा लढा आहे. आणि त्यामुळे वारसांनी ह्या नक्कीच लढ्यात एक प्रामुख्याने भूमिका घेऊन ठोस निर्णय घेण्याच्यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. आता खरं तर काही काळासाठी एक श्रेयवाद बाजूला ठेवून, कोण कुठच्या संघटनेचा आहे, कोण कुठच्या युनियनचा आहे, संस्थेचा आहे, किंवा कोण आहे, माझं त्याचं भांडण, सगळं विसरलं पाहिजे. आणि आता फक्त गिरणी कामगार किंवा वारसदार म्हणून एकत्रित येण्याची गरज आहे. आपण नक्कीच तो प्रयत्न करतोय की सर्व युनियन असतील, संघटना असतील, संस्था असतील, यांनी एकत्रित यावं, आणि तसे आपले प्रयत्नही चालू आहेत. हे करत असताना मात्र एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली, किंवा काही लोकांना फोन केले असता काही लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही 30-30, 40-40 वर्ष संघर्ष करतोय आणि आता तुम्ही येऊन हा करणार का. नक्कीच तुम्ही केलेल्या संघर्षाचा, तुम्ही केलेल्या कार्याचा सन्मान ठेवूनच हे कार्य पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय. परंतु जर नक्की तुम्ही असा प्रश्न करत असाल की आम्ही 30-40 वर्ष संघर्ष करतोय, तर नक्कीच माझा एक प्रश्न आहे, संयुक्त मराठी मुंबई चळवळ हिच्या माध्यमातून नव्हे तर एक गिरणी कामगारांचा वारस म्हणून नक्कीच मी अशा नेत्यांना एक प्रश्न करू इच्छितो की गेली 42 वर्ष जर तुम्ही म्हणताय आम्ही संघर्ष करतोय, तर नक्कीच 42 वर्षात आपण गिरणी कामगारांना दिलं काय, हेही आत्मचिंतन आपण करण्याची गरज आहे. कोणालाही कमी लेखणं हा नक्कीच उद्देश नाहीये, परंतु आता वेळ आली आहे, जे सत्यता आहे, ज्या गोष्टींमुळे गिरणी कामगारांचा प्रश्न इतक्या वर्ष प्रलंबित राहिलाय, त्याला कुठेतरी वाचा फोडणं गरजेचं आहे. मी प्रत्येक वेळी सांगत असतो की गिरण्यांच्या जागावर ज्यावेळी वास्तू उभ्या होत होत्या, त्यावेळी विरोध का नाही झाला. आणि एक वारसदार म्हणून नक्कीच मला अधिकार आहे की तुम्हाला विचारण्याचा. जर तुम्ही म्हणताय आम्ही गेली 42 वर्ष, 40 वर्ष, 30 वर्ष संघर्ष करतोय, तर नक्कीच याही प्रश्नांची उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहेत. आणि त्यामुळे सांगतो, आता सगळ्यांनी आपापसातील श्रेयवाद विसरून येणाऱ्या काळात गिरणी कामगारांना जास्तीत जास्त लवकरात लवकर न्याय कसा देता येईल ह्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. इथून पाठी काय झालं, कोणी चुका केल्या, कोणाचं बरोबर होते, सगळं बाजूला ठेवून आता फक्त एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून गिरणी कामगारांना न्याय कसा देता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण या लढ्याचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात येते की ते खूप सारे जण, काही लोक नक्कीच प्रामाणिकपणे ज्यांनी काम केलं, गिरणी कामगार नेते म्हणण्याच्या खरोखर ते पात्रतेचे होते, परंतु काही लोकांनी मात्र फक्त नावासाठी, आपल्या स्वार्थासाठी गिरणी कामगारांचा हा लढा चालू ठेवला. जर 42 वर्ष संघर्ष करून एखादी गोष्ट जर आपण साध्य करू शकत नसेल, तर नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
अरे आयुष्य संपलं तरी तुम्ही जर गिरणी कामगारांना न्याय देऊ शकत नसाल तर नक्कीच विचार करा की आपल्यातल्या चुकी शोधा. मी कोणालाही दोष देत नाही. मी पहिल्यापासून सांगतोय माझा राग कोणाही एका व्यक्तीवर नाहीये. ही जी पूर्ण व्यवस्था बनवली गेली गिरणी कामगारांच्या विरोधात त्या पूर्ण व्यवस्थेला माझा विरोध आहे. गिरणी कामगारांना न्याय द्यायचं ही एकमेव जर उद्दिष्ट असतं सगळ्यांचं तर नक्कीच आपणही सगळ्यांनी विचार करा आजपर्यंत न्याय मिळाला असता की नाही. ज्या वेळी गिरणी कामगारांना न्याय देण्याची एक स्थिती निर्माण झाली किंवा परिस्थिती होती, एक संधी चालून आली होती, त्यावेळी कोणी नाही कोणी याच्यामध्ये अडकाटी आणली. ज्यावेळी गिरण्यांच्या जागावर मोठे मोठे मॉल किंवा मोठ्या मोठ्या वास्तू उभ्या राहत होत्या, का नाही त्यावेळी जाऊन अडवलं की गिरणी कामगारांचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, गिरणी कामगार आमचा स्वतःच्या हक्काच्या घरात जात नाही तोपर्यंत या जागेवर आम्ही एकही वीट रचायला देणार नाहीत. अशी जर ठाम भूमिका त्यावेळी घेतली असती तर नक्कीच आज गिरणी कामगारांचा प्रश्न मार्गी लागला असता आणि आज प्रत्येक गिरणी कामगार आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरात राहिला असता. एवढं तळमळीन किंवा एवढ्या रागान बोलण्याचं एकच कारण आहे की ज्या गिरणी कामगारांनी, ज्या माझ्या आई वडील असतील, आजी आजोबा असतील, यांनी तुम्हाला आयुष्यभर साथ दिली, वर्गणीच्या माध्यमातून असेल, रस्त्यावरच्या लढाईत असेल, ज्या ज्या पद्धतीने साथ देता आली त्या पद्धतीने साथ दिली आणि तरी सुद्धा ते आज हयात नाही आहेत, घर घर करून गेलेत. आणि नक्कीच एक वारसदार म्हणून माझं एक कर्तव्य लागतं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा जाब विचारण्याचा. ज्या लोकांनी प्रामाणिकपणे काम केले नक्कीच त्यांचा आदर सन्मान आहेच, परंतु या गोष्टीवर मी ठाम आहे की सगळ्यांनी मात्र नक्कीच प्रामाणिकपणे काम केलं नाही. कारण जर सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं असतं तर आजपर्यंत गिरणी कामगारांचा प्रश्न मार्गी लागला असता. त्यामुळे माझी सगळ्यांना आता एकदा पुन्हा हात जोडून विनंती आहे, खूप झालं, श्रेयवाद बाजूला ठेवा, राग रुसवे बाजूला ठेवा. कोणाचं चुकत असेल तर हा लढा यशस्वी झाल्यानंतर आपण बघू, परंतु आता आपल्या श्रेयवादामुळे कुठेही गिरणी कामगारांचं किंवा वारसांचं नुकसान होणार नाही याची खबरदारी मात्र नक्कीच आता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी वारंवार श्रेयवाद हा शब्द यासाठी वापरतोय कारण मी तो स्वतः अनुभवलाय. आपण कोरेगाव मध्ये एक सभा घेतली होती, त्या सभेमध्ये पाहिजे त्या प्रमाणात मात्र गिरणी कामगार वारसदार आले नाहीत आणि त्या सभेनंतर मी काही लोकांशी संपर्क केला असता अशी गोष्ट जाणवली की काही लोकांनी फोन करून सांगितले ती सभा आपली नाही, तिकडे जायचं नाही किंवा ती सभा रद्द झाली. काही लोकांचे ऑडिओ कॉल माझ्याकडे आलेत. नक्कीच वेळ पडेल तेव्हा तेही आपण प्रकाशित करू. 2 जूनला भारत माता इथे आपण एक कार्यक्रम घेतला गिरणी कामगारांचा. काही लोकांनी तर सरळ सरळ ग्रुपवर मेसेज टाकले तो कार्यक्रम आपला नाही, तिथे कोणी जाण्याची गरज नाही. अरे कसला आपला? गिरणी कामगार आपला आहे. कसला कार्यक्रम, कसल्या संस्था, कुठच्या युनियन, कुठच्या संघटना, जे काय ते गिरणी कामगाराचं आहे. गिरणी कामगार आणि वारस यांना नक्की एक हात जोडून विनंती करतो की असे काही मेसेज किंवा असे काही संदेश फिरवणाऱ्या लोकांपासून नक्कीच आता सावध होणं गरजेचं आहे. काही आपलं नाही, काही दुसऱ्याचं नाही, जे काय ते गिरणी कामगाराचं आहे ही भावना प्रत्येकाने मनात ठेवून आता ह्या लढ्यात उतरा. मार्ग वेगवेगळे असू शकतात, हरकत नाही. आम्हाला कोणी कुठच्याही मीटिंगला बोलवलं आम्ही विचारत नाही तुझी संघटना कोणती, संस्था कोणती, युनियन कोणती, कारण आम्हाला गिरणी कामगाराला न्याय द्यायचा आहे. ज्या ज्या ठिकाणी गिरणी कामगारांचा एखादा मेळावा असेल, मीटिंग असेल, सभा असेल, जे काय कार्यक्रम आयोजित केले असतील नक्कीच मोठ्या संख्येने गिरणी कामगारांनी तिथे उपस्थित लावली पाहिजे. विषय काही असून दे, गिरणी कामगार जिथे नाव दिसते तिथे नक्कीच सगळ्यांनी जास्तीत जास्त जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लढाई अजून खूप बाकी आहे, सुरुवात होते आणि सुरुवातीला जर आपण श्रेयवाद आणणार असू तर नक्कीच कुठेतरी येणाऱ्या काळात या गोष्टीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व गिरणी कामगार, वारसदार, नेते, संघटना, संस्था, युनियन यांना एक विनंती करतो, कुठेतरी आता निवडणुकीचा काळही संपलेला आहे. 15 मार्चचा जो GR आहे गिरणी कामगारांना मुंबईतून अस्तित्व संपवणारा, नक्कीच त्याला एक जोरदार विरोध करून तो नक्कीच कुठेतरी रद्द करण्यासाठी सरकारला प्रवृत्त करण्याची गरज आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा येणाऱ्या काळात नक्कीच आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आमची 200 एकर गिरणी कामगारांची जी जमीन आहे, हक्काने कायद्याने मिळालेली जी 200 एकर जमीन आहे ती कुठे गेली? नक्कीच त्या माध्यमातून जर आता NTCच्या मिलच्या जागा मिळत असतील तर त्या जागा आम्हाला उपलब्ध करून
त्वरित त्याचं इरादा पत्राचं वाटप करा. कोणताही गिरणी कामगार आपल्या स्वतःच्या हक्कापासून वंचित राहता कामा नये. जास्तीत जास्त गिरणी कामगारांना कसं या सामावून घेता येईल त्यासाठी काही उपाययोजना करता येतील. जे अपात्र गिरणी कामगार आहेत, खूप सारे गिरणी कामगार हे कागदपत्र अभावी अपात्र झालेत. नक्कीच त्यांनी काम केलेलं आहे परंतु कागदपत्र उपलब्ध होत नाहीत. नक्कीच सरकारने याच्यावर विचार केला पाहिजे की कागदपत्र कशी उपलब्ध करून देता येतील. खूप सारे कामगार आहेत जे वंचित राहिलेत, फॉर्म भरू शकले नाहीत. कशासाठी सरकार नाटकं करते? सरकारने त्वरित जे वंचित लोक आहेत त्यांच्यासाठी एखादी योजना राबवून त्यांच्याकडून फॉर्म भरून घेऊन त्यांना या प्रक्रियेत सामावून घेतलं पाहिजे. माननीय सुनील राणे साहेब म्हणतायत की 82 पूर्वीच्या कामगारांवरही अन्याय झालाय, त्यांना आम्ही न्याय देऊ. मग कधी देणार? नक्कीच या सर्व गोष्टींची पूर्तता सरकारने त्वरित करावी आता. कारण येणाऱ्या काळात आता गिरणी कामगार आणि प्रामुख्याने वारसदार तरी शांत बसेल असं शक्य नाहीये. त्याच्यामुळे आमच्या जमिनीचं काय झालं, 82च्या पूर्वीच्या लोकांसाठीची काय उपाययोजना करताय? त्यांना कोणत्या पद्धतीने सामावून घेणार आहेत? जे वंचित राहिलेत त्यांना कसं सामावून घेणार? त्यांचे नवीन अर्ज भरण्यासाठी काय उपाययोजना करणार? अपात्र लोकांसाठी कागदपत्राची पूर्तता कशी करू शकतो? या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारने जास्तीत जास्त किंवा हा प्रश्न म्हणजे गिरणी कामगार हा प्रश्न एकत्रित सोडवला पाहिजे. ह्याच नक्की मागणीसहित आपण सरकारकडे येणाऱ्या काळात ज्या ज्या पद्धतीने या विषयाचा किंवा गिरणी कामगारांच्या विषयाला जास्तीत जास्त मार्गी कसा लावता येईल याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार. आणि त्यामुळे सर्वांना विनंती आहे की सर्वांनी एकत्रित येऊ आणि नक्कीच आपण गिरणी कामगारांना लवकरात लवकर न्याय कसा देता येईल याच्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद.